हे बघा तात्या विंचू, बघा तात्या विंचू. आणि सगळ्यांना अशा थार यूज करत आहे सगळे. आज आहे डे 2. आता आम्ही उतरलो एर्नाकुलम या डिस्ट्रिक्टला. इथून ही आमची ट्रॅव्हलर आहे, AC ट्रॅव्हलर केली होती वाटतं त्यांनी. आणि आता इथून आम्ही जाणार आहे मुन्नारला आजच. पावसाचं खूप वातावरण आहे आणि बाहेर पण बऱ्यापैकी पावसाचं वातावरण. तर आता आम्ही उतरलो आहे नाश्त्यासाठी. नाश्ता करायचा आहे, मग जाऊ पुढे. तर आमची मुन्नारकडे जायची जर्नी सुरू झाली होती. तिथे हा फर्स्ट वॉटरफॉल होता, चियापारा वॉटरफॉल. आणि सगळे टुरिस्टची गर्दी होती इथे. केरळची स्पेशालिटी अशी आहे की प्रत्येक सीझनमध्ये ग्रीनरी राहते तिथे. म्हणजे केव्हा पण जा तुम्हाला हिरवगार असे जंगल दिसते. तर आता आलो तर आम्ही मुन्नार स्पायसेस आयुर्वेदिक गार्डन या ठिकाणी. या ठिकाणी मोस्टली ना की त्यांनी स्टोरी सांगितली की आयुर्वेदिकमध्ये कसे मेडिसिन वगैरे बनतात, ते बनतात. आणि त्याच्यानंतर ते एका ठिकाणी घेऊन गेले की तिथे जाऊन तुम्ही हे म्हणजे त्याचे प्रोडक्ट घेऊ शकता. म्हणजे मार्केटिंगच करत होते ते. काय 100 रुपये फी होती. बऱ्याचपैकी ठिकाण फिरवलं त्यांनी. तर आता आम्ही चाललो आहे जंगल सफारीला मुन्नारमध्ये. काय 4000मध्ये 3 तास आहे आणि खूप 5-6 डेस्टिनेशन फिरवणार आहे. तर दाखवतो मी तुम्हाला पुढे काय काय फिरणार आहे. इथे जवळ झिप लाईन करायची आहे. वॉटरफॉल पण इथे जवळच. आता याचे चार्जेस बघू किती नाही. मागे एक झिप लाईन होतं त्याचे काय 500 रुपये होते. इथले किती काय माहिती. आणि सगळ्यांना अशा थार यूज करत आहे सगळे. ओल्ड मॉडेल 4x4 आहे वाटतं सगळ्या. आता साक्षीला हे केलंय. अरे काही नाही एवढं. साक्षी आलाय आमचं झिप लाईन. खूप मजा आली आम्हाला. आणि 500 रुपये पर आहे. बऱ्यापैकी मस्त आहे. आता इथं निघालो आम्ही पुढे. आगे वाला कौन सा है? नेक्स्ट रोड में वो हँगिंग ब्रिज आहे क्या? पुढे हँगिंग ब्रिज आहे, तिथे जायचं आता. तर आता आम्ही पोहोचलो होतो हँगिंग ब्रिजला. खूप टुरिस्ट पण होते तिथे. आणि हा जो ब्रिज हा इंग्रजांच्या काळामध्ये तयार केलेला होता. हा जो समोरचा माणूस दिसतोय ना, हा भर पावसाळ्यात त्याचा बिझनेस घेऊन बसला होता. म्हणजे वरच्या साईडने आपण जे बलून्स होते त्यांना शूट करायचे. आणि तुम्ही कधी प्रॉपर 3 का 4 बलून शूट केले तर तुम्हाला रिवॉर्ड पण भेटत होतं. तर हे जे लोकेशन आहे ते चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग झाली होती. जो गाडीने येत नाही का तो सीन झाला होता. आणि हा तोच पूल आहे त्या ज्या पूलवरनं ते त्यांची थार घेऊन जातात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण. आलो इको पॉइंटला. दादे
आम्ही हाय हिल्सवर, म्हणजे हे सगळ्यात हाय लेवलचा पॉईंट इथलं हे ना ग. इकडे सनसेट आहे, इकडे sunrise. आता इकडे सनसेट इकडे सनराईज आहे. आता आम्ही आम्हाला आता सनसेट काहीच दिसत आम्ही सनसेट पाहायला आलो होतो आणि आता तर काही आम्ही rain दिसत पाहून नाही. घेतला. साक्षी विचारते याला ड्रायव्हरला की सनसेट दाखव आता तू, इथं पैसे परत करवा नाही. इथून डायरेक्ट खाली एंड आहे. समोरचं तर काही दिसत नाही, पूर्ण धुक्क आहे, डायरेक्ट अख्खं धुक्क आहे, सगळे ढग आहे म्हणजे वरच्या साईडला. पुण्याला पण असं होतं. कुठे गेलो होतो आपण, कोणत्या गडावर? पुरंदर गडाला गेलो होतो आपण, असंच होतं. आता आम्ही आलोय चॉकलेट फॅक्टरीला. इथे फुकटाचे चॉकलेट खाऊ. घेणार तर खूप कमी आहे पण फुकटाचे जास्त खाऊ. खूप साऱ्या अशा वस्तू आहे आणि आता आम्ही चाललोय चॉकलेट फॅक्टरीमध्ये. हे बघा तात्या विंचू, बघा तात्या विंचू. चला. Chocolate ingredients cocoa powder, cocoa butter, sugar and milk powder. It's a major. And dark chocolate is white chocolate making separate. Okay, dark chocolate is 2 types with sugar or without sugar. मधल्या साईडला जाऊन आलो आम्ही आणि बऱ्याचपैकी वेगवेगळे चॉकलेट्स पण होते, पण महाग होते खूप आणि एवढे टेस्टी पण नव्हते. फुकटाचे खाऊन घेतले आम्ही आणि आता जाऊ हॉटेलला. तीन बघा वरचा. आता आम्ही आलोय मुन्नारच्या जवळच एक हॉटेल होते, बुक केलं होतं. मस्त असा व्ह्यू आहे, चेरी ब्लॉसम काहीतरी नाव आहे अजून. इथून वरती आमचे रूम्स आहे. आता चेक इन करतोय आणि आमचे ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हलर म्हणजे. तर हा होता आमचा मुन्नारचा रूम, ज्याचं पूर्ण ओव्हरव्ह्यू मी आता देतोय. हे आमचं कबोर्ड होतं, हा टेबल होता, त्याच्यानंतर आमचा बेड पण खूप मस्त होता. टी व्ही आहे समोर, सेटिंगसाठी 2 चेअर्स होत्या आणि त्या 2 चेअर्सवरनं समोरचा सीन दिसणार होता. म्हणजे हा सीन मॉर्निंगमध्ये पूर्ण मस्त असा दिसेल. आणि ही गॅलरी होती आणि हे जे पूर्ण टोटल जे समोर बघताय ना, हे सगळा हॉटेलचाच एरिया होता. त्या साईडला स्विमिंग पूल होता की ज्याचा टायमिंग होता सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. आम्ही काही युटिलाइज केला नाही. हे जे समोरचा जो ब्लॅक समोर एरिया दिसतोय ना, ते पूर्ण डोंगर होतं. मॉर्निंगला पूर्ण डोंगर दिसलं होतं आम्हाला.